वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघूया गुळपोळीची रेसिपी। खुसखुशीत आणि तितकीच चविष्ट अशी गुळपोळीची रेसिपी आज बघणार आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा। गुळपोळी करण्यासाठी आपण कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे आहेत ते भाजून घेऊया। खमंग असे भाजून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचे। आता त्याच वाटीचं मेजर घ्यायचं आणि 1 वाटी तीळ आहेत ते भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची। त्या मीडियम फ्लेमवरच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि सुका खोबऱ्याचा जो किस आहे तो अर्धी वाटी घ्यायचा आहे, ते सुद्धा सगळं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यासोबतच आपण इथं 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। पोहे खातो ते चमचे वापरलेले आणि तेही छान भाजून घ्यायचं। आता शेंगदाणे, सुकं खोबऱ्याचा किस आणि तीळ हे सगळं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक ह्याची पूड करून घ्यायची आहे। पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कोरडी आहे ती ह्याची पूड करून घ्यायची आहे। शेंगदाणे, सुकं खोबरं आणि तीळ ह्याची मिक्सरमधून पूड करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये हे एकत्र करून घेऊया। त्याच्यामध्ये चवीनुसार गूळ वापरायचा आहे। गूळ आहे तो इथं 1 वाटी वापरलेला आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं। त्याच्यानंतर 1 चमचा वेलदोड्याची पूड, 1 चमचा सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ किसून वापरायचं आणि ह्या पूडमध्ये हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं। एकत्र करून झाल्यानंतर आपलं गुळपोळीचं सारण आहे ते तयार झालेलं आहे। सारण करण्यासाठी जो गूळ वापरलेला आहे तो साधा वापरलेला आहे, चिक्कीचा गुळाचा वापर इथं केलेला नाही आहे। सारण तयार करून झाल्यानंतर आपण आता पीठ मळून घेऊया। त्याच्यासाठी 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा, 2 चमचे बेसन वापरलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल वापरलेलं आहे। चमचे आहेत ते पोहे खातात ते चमचे मेजरमेंटसाठी यूज केलेले आहेत। हे सगळं एकत्र करून घेऊया आणि पाण्याचा वापर जसा लागेल तसा थोडा थोडा करून पीठ आहे ते मळून घ्यायचं। चपातीसाठी पीठ नेहमी आपण जसं मळतो तसंच मळायचं आहे पीठ, पण थोडंसं मऊ असं मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही। पीठ आहे ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून दिलं होतं। त्याच्यानंतर आता आपण गुळपोळी आहे ती लाटून घेऊया। जेवढ्या साईजची पोळी पाहिजे तेवढ्या साईजचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि आपण जसं पुरणाची पोळी करतो त्या पद्धतीनंच पुरणाचं सारण जसं आपण भरतो त्या पद्धतीनंच गुळपोळीचं सारण आहे ते पिठामध्ये भरून घ्यायचं आणि हलक्या हातानं पोळी आहे ती लाटून घ्यायची। पोळी लाटताना इथं तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे, ज्याच्यामुळं पोळी आहे ती खुसखुशीत होते। हलक्या हातानं पोळी आहे ती आता आपण लाटून घेऊया। गुळपोळी आहे ती लाटून तयार झालेली आहे। आता आपण ती भाजून घेऊया। तवा आहे तो आधीच गरम करून घेतलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच दोन्ही बाजूनी गुळपोळी आहे ती खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। आणि गुळपोळी भाजून झाल्यानंतर तुम्ही वरून तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता गुळपोळीसाठी। गॅसच्या मीडियम फ्लेमवरच गुळपोळी आहे ती भाजून घ्यायची। जर गॅसची फ्लेम मोठी केली आणि तवा जास्त तापला गेला तर गुळपोळीमधला जे सारण आपण भरलेलं असतं गुळाचं ते तव्याला चिटकू शकतं। आता ही गुळपोळी तर आपली भाजून तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं आपण बाकीची गुळपोळी आहेत त्या तयार करून घेऊ। गुळपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।